पहिले षटक. धन्यवाद योगेश मडवी सर, त्याचा आवाज तुम्ही ऐकत होतायत. जबरदस्त समालोचन आपल्या या बदलापूर नगरीमध्ये रायगड विभागातील अत्यंत नामवंत समालोचक. जाऊया मॅचच्या दिशेने. अतिशय महत्वाची मॅच. एका बाजूला गंधर्व ईगल्स या संघाने एक सामना जिंकलाय, तर भोलाशेठ बॉईज या संघाने एक सामना गमावला. यावेळेस पहिलाच बॉल आपण पाहिला अजयला, नक्कीच ऑन साइडला एक धाव आली. त्यानंतर आपण पाहतोय दुसरा चेंडू महेंद्र धुळेचा ललित मराडेसाठी हा अत्यंत चांगला बॉल होता आणि आपले चेंडू होते डॉट. अप्रतिम मॅच होईल यात मात्र शंका नाहीये, कारण या रँकिंग मध्ये आज समृद्धी 11 हा संघ 4 गुणांनी अव्वल स्थानावरती आहे. इथे प्रयत्न असतील गंधर्व ईगल्स या संघाचे जिंकण्याचे. फुल टॉस बॉल लॉप केलाय, क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस सोपा असेल, फलंदाज होतात बाद. पहिली विकेट इथे मात्र कॅरी केली जाते. महेंद्र धुळेला मिळणार आहे पहिलं यश. फलंदाज बाद. ललित मराडे बॅक टू द पॅव्हिलियन. आबत नाहीये. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत फलंदाज न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 ला वैभव. अजय धुळे मैदानावरती अजूनही सज्ज. धावांचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती फक्त स्वतःचं व संघाचं खातं खुलं केलं अजयने. एक चेंडू डॉट, त्यानंतर एक विकेट. महेंद्र धुळे आणि अजय धुळे एक चांगलं कॉन्टॅस्ट. पहिलाच बॉल. यावेळेस अजून एक जर्देदार चेंडू सरळ जाईल सीमारेषे पलीकडे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजय धुळेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. पर करत असताना ज्याच्या फलंदाजीचा करत नाही कोणी नाद, अजय धुळेचा वेगळाच आहे स्टार्ट. इथे मात्र जबरदस्त अफलातून चौकार येतोय आणि चौकाराने धावफलकावरती आपण पाहतोय धावसंख्या अंकित होत असताना 5 धावा. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले. गोलंदाज महेंद्र धुळे. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आपण पाहतोय इनफिल्ड वरून चेंडू पुढे सरकलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे लागले तोपर्यंत मिळतील अजयला 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावांचा वोग यावेळेस पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जरी एक विकेट महेंद्र धुळेला घेतला असेल तरी मात्र धावा येत आहेत. यावेळेस आपण पाहतो एकंदरीत 7 धावा. शेवटचा आणि अंतिम बॉल या मॅच मध्ये. या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पाबंदीचं पहिले षटक, 2 षटकं पॉवर प्लेची आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला हुक केलाय. यावेळेस आपण पाहतोय प्लेस चांगली पाहायला मिळते ऑन ड्राईव्ह. चेंडू मात्र वाईडिश लॉंगनला मिड विकेटच्या मधोमध आपण पाहतो तोपर्यंत मिळते 1 धाव. जबरदस्त गोलंदाजी पहिलं पाबंदीच्या षटकामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी. एका बाजूला अमोल धुळे तर दुसऱ्या बाजूला चेतन धुळे, एका बाजूला महेंद्र धुळे तर दुसऱ्या बाजूला अजय धुळे. अशी एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला सचिन धुळे तर दुसऱ्या बाजूला नागेश बोराडे. एक चांगलं कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. भोलाशेठ बॉईज वर्सेस गंधर्व ईगल्स. अत्यंत चांगली मॅच. आदरणीय बाळाशेठ राऊत देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आदरणीय चेतन शेठ धुळे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आदरणीय अमोल शेठ धुळे. आज मात्र यश ग्रुपचे आमचे आदरणीय पप्पू शेठ मोरे इथे मात्र उपस्थित नाही आहेत. नक्कीच त्यांचा देखील संघ थोडासा बॅकवर्डवरती आहे, कारण 2 सामने त्यांनी गमावलेत. जो संघ 3 सामने जिंकतो सलग तर तो संघ अव्वल स्थानावरती राहील आणि त्या संघाला मात्र पहिलं स्थान देण्यात येईल. कदाचित जर समृद्धी 11 संघाने सामना जिंकला तर कुठेतरी तो संघ या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावरती असेल. परंतु यश ग्रुप आपण पाहिला तर अगदी खालोखाल हा संघ अगदी बॅकफुटवरती आहे. गंधर्व ईगल संघाचा विचार केला तर जो संघाने सामना जिंकला तर मात्र इथून एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 4-4 गुणांनी कालचे जसा सामना झाला टेनक्रिक वर्सेस रमेशमती 11, 2-2 सामने दोन्ही संघाने जिंकले. 4-4 गुण 2 संघांचे होते आणि तशी मॅच तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळेल. यावेळी श्रीवास साठा अजय धुळेला आपण मात्र थांबवू शकत नाहीये, कारण अजय धुळेच्या बॅटमधून धावा धावा आणि धावा येत आहेत. दॅट्स अ 4 रन.
जी भूमिका सातत्याने नेहमी चांगली राहिली आहे भिनारपाडा टीमसाठी आणि आता मात्र भोला शेठ बॉईजसाठी गोलंदाजीच्या भोऱ्यावरती सज्ज आहे. षटक क्रमांक 2 यावेळेस अतिशय चांगली स्पर्धा दैदिप्यमान सोहळा या क्रीडांगणावरती रंगत असताना बदलापूर प्रीमियर लीग फ्रेंड्स ग्रुप आयोजित बदलापूर प्रीमियर लीग 2021 सीझन 3 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. क्रिकेट तुमच्या अंगात नसून तुमच्या रक्तात असावं लागतं आणि इथे यावेळेस रक्तात ते भिनलं ना इथं मात्र धावांचं आणि इथे मात्र चांगला खेळ सातत्याने प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळेल. मेहनत तुम्हाला करावी लागेल. जिद्द चिकाटी मेहनत ही तुमच्या अंगी असावी लागते. बाकी सगळं तुम्हाला गुगल प्ले स्टोर मधून मिळेल परंतु या 3 गोष्टी तुम्हाला मात्र तुमच्या अंगात ठेवाव्या लागतील. यावेळेस अजय धुळे रिव्हर्स अटॅम्प पुन्हा एकदा इथे झेलची संधी होती. ओमकार शेंडे होते जणू काय हाताला चटका लागून जाईल. चेंडू हाताला ब्रश करून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थर्ड मॅन बाउंड्री लाईन गाठेल. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. कास ताकदीचे आहेत कॅलिबरचे आहेत सातत्याने आपण पाहतोय दोन्ही संघाकडे जेवढेच ऑलराऊंडर आहेत जेवढेच गोलंदाज असतील तेवढ्या प्रतिस्पर्धी संघाकडे देखील तेवढी क्षमता आहे. आणि हेच सांगताना नक्कीच एकच सांगेन अजय धुळेसाठी जग जिंकण्याची नेहमी हिम्मत ठेवा. एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाहीये आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाहीये. इथून मात्र मेहनत तुमची सातत्याने तुम्हाला कामी येईल. यावेळेस 2 चौकार धावसंख्या धावफलकामध्ये वेगाने पुढे सरकत्या तब्बल 16 धावा. रिव्हर्स अटॅम्प अजून एक दुधारी शस्त्र बाहेर काढलंय. चेंडू सरळ जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा अजून एक दर्जेदार स्ट्रोक. अजय धुळे सेट ऑन फायर. सलग लागोपाठचा हा 3रा चौकार. अजय धुळे इथे मात्र आम्हाला विजय पगारे सांगत असताना की 20 धावा संघाच्या खात्यात आहेत आणि वैयक्तिक 20 धावा अजयच्या खात्यात आहेत. व्हॉट अ बॅटिंग. एक हाती किल्ला लढवतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गुड बॅटिंग गुड नॉक. चांगली बॅटिंग होते. अजय धुळेला कोणी थांबवू शकत नाहीये हे सांगत असताना 1000 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय चेतन शेठ धुळे यांच्या माध्यमातून अजयला राईट आर्म राऊंड. यावेळेस इथे मात्र दिशा पाहिली जाईल. आउटसाइड द लेग स्टंप चेंडू मात्र खराब पाहायला मिळतोय. इट इज अ वाईड बॉल. नियम क्रमांक 25 पंच दर्शवत असताना निरंजन सावंत सर. सेकंड अजय. इथे यावेळेस फटका सजवायचा होता. बॅटची कडा लागते पंच हे सांगत असताना परंतु धाव इथे मात्र मिळत नाहीये. अतिशय चाणाक्षगिरी आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते. चेंडू मात्र गॅदर केला. फैकी सुरेख पाहायला मिळाली आणि इथे मात्र धाव रोखण्यात यशस्वी. धावा रोखायचे प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं कसं हे सातत्याने कानमंत्र संघनायक तुम्हाला देत असतात. आणि यावेळेस आपण पाहतो महेंद्र धुळे गोलंदाज गुरुनाथ शिंदे. इथे यावेळेस पॅड वरती चेंडू आदळतोय. कोणताही इथे मात्र बॅटचा फेस अजयने खोलला नाहीये. अजयला माहिती आहे जर या खराब चेंडूला बॅट घातली तर कदाचित इथून मात्र परतावा लागेल हे अजयला माहिती आहे. आणि यावेळेस चेंडू डॉट. षटक क्रमांक 2 शेवटचा चेंडू अंतिम बॉल. 21 धावा धावफलकावरती 21. लॉस ऑफ 1 विकेट्स. राईट आर्म राऊंड. फुल टॉस बॉल. फटक्यासाठी जागा बनवले. अक्षरशः डोळ्यांचा पारणं फेडणारा चेंडू कॉपी बुक स्टाईलने जाईल. सरळ अजयच्या बॅट मधून येणारा. या मिळतील 4 धावा. डीप एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार हा चौकार. नंतर 12.50 हे करंट रन रेट. गंधर्व ईगल्स आदरणीय चेतन धुळे आणि त्यांना फाईट करणारा संघ आदरणीय अमोल शेठ धुळे यांचा संघ आपण पाहतोय भोळा शेठ बॉईज.
12.50 ही गती आपण पाहतोय. 25 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. दर्जेदार लढत. जर गंधर्व ईगल संघाने सामना जिंकला तर नक्कीच एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ती म्हणजे एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित भोला शेठ बॉईजने हा संघ जिंकला तर मात्र तुम्हाला एक्स्ट्रा मॅचेस सुद्धा पाहायला मिळतील. कारण वेगळं चित्र, वेगळं धोरण या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल आणि पूर्णपणे समीकरण तुम्हाला चेंजेस झालेलं पाहायला मिळेल. ही मॅच महत्त्वाची आहे. या मॅचवरती पूर्णपणे जिम्मेदारी असेल. कारण एका बाजूने आपण पाहतोय विजय रथ समृद्धी 11 या संघाचा कायम पाहायला मिळते. अद्यापपर्यंत एकही सामना गमावला नाहीये. ही जमेची बाजू आहे. मी म्हणजे बाळाशेठ राऊत त्यांचा संघ समृद्धी 11 या संघाचे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा महेंद्र धुळे जोबेली संघाचा आघाडीचा गोलंदाज. आज मात्र भोलाशेठ बॉईज या संघासाठी मात्र नेतृत्व करत असताना आपण पाहतोय व्हाईस कॅप्टन म्हणून त्यांची भूमिका आहे. स्वतः संघ मालक देखील आहेत. अमोल शेठ धुळे यांच्या खांद्याला खांदा लावून महेंद्र धुळे यांचं कटआउट तुम्ही पाहू शकाल. यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. फुल टॉस बॉल ऑन साइडला फक्त फ्लिक केलाय. अलंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू घरंगळत चाललाय. क्षेत्ररक्षक सिद्धेश राऊत जबरदस्त खेळाडू आहे. सिद्धेश राऊत सातत्याने आपल्या नावाचा डंका बदलापूरमध्ये ज्या खेळाडूने वाजवलाय राजक्रीडा मंडळ कुलगाव टीमच्या वतीनं तो सिद्धेश राऊत. एक धाव एका धावेच्या मदतीने 26. स्ट्रायकिंगला अजय. पुन्हा एकदा एक चांगला बॅटल, एक चांगला कॉन्टेस्ट. अजय धुळे आणि महेंद्र धुळे नक्कीच दोघे बंधू आहेत परंतु आज आमने सामने. इथे यावेळेस यॉर्क लाईनचा बॉल. या चेंडूसाठी महेंद्र धुळे जाणला जातोय. बदलापूर शहरातून मात्र यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ज्याला संबोधलं जात आहे टिक टिक करणारी क्लॉक आणि महेंद्र धुळेचा ब्लॉक कोणी विसरू शकणार नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. हा चेंडू येतोय डॉट. धावसंख्या अगदी स्थगित पाहायला मिळते 26 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 राईट आर्म राऊंड. राईट आर्म वरती विकेट. यावेळेस इथे यावेळेस लाईन चांगले पाहायला मिळते. सातत्याने अजयच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या जात आहेत. कारण सुरुवातीला अजयने काय फलंदाजी केली. अक्षरशः गुरुनाथ शिंदे या गोलंदाजाला नाचवलं. पहिल्या षटकामध्ये महेंद्र धुळेला आपण पाहिलं त्यामध्ये एक चौकार अजयने लगावला. त्यानंतर गुरुनाथ शिंदेच्या गोलंदाजीमध्ये 4 चौकार आपण पाहिले आणि आता मात्र डॉट 2 चेंडू थांबवलंय. महेंद्र धुळे इथे मात्र त्याला क्विक रिप्लाय देत असताना जबरदस्त गुड बॉलिंग. इथे यावेळेस अलंग द कार्पेट. हलक्या हाताने बॉटम हँडचा वापर. अलंग द कार्पेट क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे सचिन. लॉंग ऑफला आपण पाहतोय अगदी सीमारेषे लगत पेहराव देत असताना या मैदानावरती आपण पाहतोय शाहूराजे क्रिकेट क्लब क्रीडांगण नवीन वडवलीचं हे क्रीडांगण आपण पाहतोय. पाहता क्षणी या क्रीडांगणाच्या प्रेमात पडावं इतकं सुंदर आयोजन आपण पाहतोय. इतकं सुंदर सजवलं या मैदानाला. आयोजन कमिटी सचिन दलाल. इथे यावेळेस मोठा फटका बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. येणारा चौकार. फलंदाज वैभवच्या बॅट मधून रन्स मिळतील 4. मिळते. एका बाजूने अजय धुळे किल्ला लढवत असताना त्याला साथ मिळते. कारण ललित मराडे अगदी शून्याचा चष्मा घालून मात्र मैदानाच्या बाहेर परतले. नक्कीच एक धाव त्याला जमवता आली नाहीये. कारण आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती त्याला जाळ्यात अडकवलं गेलं. गोलंदाज महेंद्र. इथे फुल टॉस बॉल. पॉइंटच्या दिशेने आपण मात्र कव्हर पॉइंटला एक सिंगल येते. चिकी सिंगलने मात्र टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती तब्बल 3ऱ्या षटकाचा खेळ यावेळेस संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 10.66च्या सरासरीने 32 धावा. 32 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर ऑन द बोर्ड.
आणि 3 षटकांच्या अखेरीस 32 धावा. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच देखील प्रेक्षणीय मॅच असेल, म्हणजे प्रेक्षकांच्या आवडीची मॅच. नक्कीच प्रेक्षणीय मॅच. एका बाजूला टेक्निकल कमिटी, अंपायर्स, कॉमेंटेटर्स, त्यानंतर टेनिक्रिकचे सर्व पदाधिकारी, जेवढे टीम मेंबर, नक्कीच आयोजक, हे सर्व गोष्टी तुम्हाला नक्कीच एकत्रितरित्या पाहायला मिळतील नेक्स्ट मॅचमध्ये. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे मॅच तुम्हाला या मॅच नंतर पाहायला मिळेल. ना हारना जरूरी है, ना जीतना जरूरी है. हे खेल है जिंदगी का, हे बस खेलना जरूरी है. गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय 4थं षटक. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत प्रणित सालुंके. 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय पाबंदीची 2 षटके आपण पाहिले. त्या षटकामध्ये तब्बल 25 धावा होत्या. त्यानंतर महेंद्र धुळेने जे 3रे षटक हाताळलं त्यामध्ये 7 धावा, एकंदरीत 32. यावेळेस 4थं षटक प्रणित साळुंके. पहिलाच बॉल यावेळेस प्रणित सालुंकेचा पंचांकडे स्ट्रॉंग अपील. एस इट इज आउट. पंचांनी खात्रीत पकडलंय. यावेळेस परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. वैभव बॅक टू द पॅव्हिलियन. ते मात्र अडकवलं गेलं आणि पंचांनी मात्र स्वीकारलं. एस इट इज आउट. एस दरम्यान धावसंघ फलकामध्ये आपण पाहतोय 32 धावा. गोलंदाज प्रणित सालुंके. कल्पेश धुळे येत आहेत यावेळेस टीमचे व्हाईस कॅप्टन गंधर्व ईगल्स. पहिलाच बॉल यावेळेस इथे क्षेत्ररक्षक तैनात. सोपा झेल तिथे डिपला जाईल. कल्पेशला परतावा लागेल. तू चलमय आया. या षटकामध्ये लागणारा अजून एक खतरा गंधर्व ईगल्स टीमला. कल्पेश धुळे बॅक टू द पॅव्हिलियन. संगीत आपल्याला पाहायला मिळते डीजेच्या माध्यमातून. नाद करा पण आमचा कुठं. यावेळेस हे सांगत असताना गोलंदाज प्रणित सालुंके 2 चेंडूवरती 2 सफलता अर्जित केली आहेत. अगदी गंधर्व ईगल्स या संघाला थांबवलंय. यश मिळतंय 32 या धावसंख्येवरती. स्ट्रायकिंगला अजय धुळे. अजय धुळे जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र एक जबरदस्त खेळी पाहायला मिळेल. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो अजय साडी. आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम बॉडी. एक्स्ट्राच्या स्वरूपात रन्स मिळते एक. गोलंदाज आपण पाहतोय प्रणित सालुंके. यावेळेस टप्प्याचा बॉल नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षक येत आहेत कारण त्यांना माहिती आहे अजय धुळेचा झेल किती महत्वाचा आहे. आणि यावेळेस नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळतील अजयला 2 धावा. संघाची धाव संख्या 35. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना सुरुवातीला अडखळ सुरुवात. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गुरुनाथ शिंदेवरती केलेलं आक्रमण. महेंद्र धुळेने केलेलं पुन्हा एकदा कमबॅक. आणि यावेळेस पुनरागमन होत असताना प्रणित सालुंकेच्या माध्यमातून 2 चेंडू 2 विकेट. अद्यापर्यंत 3 धावा. रिवासा टॅम पुन्हा एकदा एकाताने. इथे चेंडू जाईल सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
खोऱ्याने धावा येत आहेत आणि खोऱ्याने धावा ओढण्याचं काम करतायत. अजय धुळेच्या बॅट मधून येतोय अजून एक चौकार. सामना किती आहे, धावा येणं किती महत्वाचे आहेत. अजयला माहिती आहे जर या मैदानावरती माझी सावली निर्माण करायची आहे तर मात्र मला ऊन झेलावा लागेल आणि तो ऊन झेलत असताना एक जबरदस्त बॅटिंग. अजून एक चांगला दर्जेदार स्ट्रोक कव्हरच्या दिशेने इनफिल्ड वरून जाणारा अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते. परंतु शेवटच्या मोमेंटला पॉज दिलाय सचिन धुळे. गुड फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्र पाहायला मिळते. यावेळेस रन्स मिळतात 2. धावांसाठी संघर्ष, एका धावेसाठी आपण पाहतोय दोन्ही टीम संघर्ष करतायत. जर कमी धावा झाल्या तर मात्र चांगले फाईट पाहायला मिळेल. इथे यावेळेस आपण पाहतोय अजय धुळे अजूनही मैदानावरती. टीमची टोटल 41. यावेळेस श्रीवास्तव अटॅम्प करण्याचा प्रयत्न होता, शफल करण्याचा प्रयत्न, फटक्यासाठी जागा बनवायची होती परंतु यावेळेस लेग बाईजने मिळते 1 धाव. षटक क्रमांक 4 संपन्न. 4थ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावबळकावरती खूप कमी धावसंख्या पाहायला मिळते 42. शेवटचा आणि अंतिम षटक आणि अंतिम षटकामागे लपलं काय, यावेळेस कोणता गोलंदाज असेल हे पाहणे योग्य ठरेल आणि त्या षटकामध्ये किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट सेट करेल गंधर्व ईगल्स हा संघ भोला शेठ बॉईज संघाविरोधात. नक्कीच भारत आणि इंग्लंड हा सामना चालू आहे. 121 धावा भारताच्या आपण पाहतोय, 3 विकेट्स 33 ओव्हर. रोहित शर्माचा विचार केला तर 83 धावांवरती नाबाद खेळतोय. ही चांगली माहिती इथे पुरवत असताना आमचे संतोष झा, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटची दर्दी यांचं देखील मनापासून स्वागत. काल त्यांचं नक्की स्वागत केलं आमच्या या व्यासपीठावरती बदलापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. त्यांचा पुन्हा एकदा शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. अंतिम षटक, गोलंदाज तयार, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. यावेळेस कोलोटाप्याचा चेंडू ऑन साइडला आपण पाहतोय. चेंडू तटवला, शतश महेंद्र येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, तोपर्यंत फक्त 1च धाव. यावेळेस आपण पाहतो षटक क्रमांक 5. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड. यावेळेस अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा 1च धाव. इथे मात्र मिळेल अजयच्या समवेत आपण पाहतोय फलंदाज इजाजला. 44 धावा, 44 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर अँड 2 बॉल्स. फुल टॉस बॉल यावेळेस कन्वर्ट केलंय. स्कोर ऑफ द विकेट, फटका चांगला, गॅप मोठा आहे. चेंडू सरळ जाईल यावेळेस जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग लेग सीमारेषे बाहेर चौकार. धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 48. अजय धुळे वैयक्तिक 38 धावांवरती नाबाद. इथे यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. ऑनसाइड ला द कार्पेट, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा. जेव्हा मात्र क्षेत्ररक्षक होत आहेत फंबल, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतो अजयचा आणि या 2 धावा कंप्लीट. 50 कंप्लीट, 50 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. वैयक्तिक 40 ह्या धावसंख्येवरती नाबाद खेळतायत. अजयची खेळी आवडली असेल तर एकदा अजयसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मागच्या मॅच मध्ये 39, या मॅच मध्ये 40. रिव्हर्स अटॅम्प, फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जाईल यावेळेस डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. यूज इट मॅक्सिमम. बिग 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 लॉंग वे षटकार.
शेवटचा आणि 50 साठी 4 धावा इथे मात्र अजयला हव्यात. 46 धावांवरती नाबाद, 56 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल जर चौकार आला तर या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक. यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषे पलीकडे. पंचांचा इशारा येतोय चौकार. संघाची धावसंख्या 60 आणि वैयक्तिक अजय धुळेची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बीपीएल चं पहिलं अर्धशतक अजय धुळेच्या नावावरती. वेल प्लेड बॉईज. फ्लातून यानंतर सन्माननीय संघ मालक गंधर्व ईगल संघाचे आदरणीय चेतन शेठ धुळे यांच्याकडून अजय धुळेसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज, म्हणजे एकंदरीत 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल अजय साठी. जबरदस्त बॅटिंग, 61 धावांची गरज. द्वितीय सत्रामध्ये येणारे 30 बॉल आणि 61 धावा तुम्हाला बनवायचे, हे विसरून चालणार नाहीये. टीम भोला शेठ बॉईज या संघाला या ऐकूया द्वितीय सत्रामध्ये पुण्याचे एकदा आमचे साथी समालोचक, आमचे जवळचे मित्र योगेश मडवी यांचा आवाज. यानंतर नाणेफेकी होईल प्रेक्षणीय मॅचची. एका बाजूला कॅप्टन असतील सचिन दलाल आणि दुसऱ्या बाजूला असतील मॅडी धुळे. तर नाणेफेकीचा कौल होईल तोपर्यंत आपण जाऊया. नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुण्याचे एकदा जोडले जातील जिथे द्वितीय सत्रामध्ये नक्कीच आमंत्रित करतोय योगेश मडवी यांना. 61 धावांचं टार्गेट. तो थैंक यू सो मच मैडी दुले. बहुत बहुत शुक्रिया. फिर एक बार सभी दर्शकों का हम स्वागत करना चाहेंगे बदलापुर प्रीमियर लीग 2021 का ये सुहाना सफर. आज का इस लीग का तीसरा दिन है और मुकाबला चलता हुआ तो अजय धुले जिन्होंने अर्धशतक लगाया और साईनाथ जी धुले जिनकी तरफ से 500 रुपए का इनाम भी यहाँ पर आ चुका है. चेतन धुले जिनकी तरफ से 2000 का इनाम और समीर धुले जिनकी तरफ से 3000 का इनाम. क्या खूबसूरत बल्लेबाजी की इस लीग की पहला अर्धशतक जिस बल्लेबाज ने मैदान के ऊपर दागा वो अजय धुले. टीम ने बनाया कुल मिलाकर 60 रन. 61 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर है जीतने के लिए. इस बार बेहतरीन गेंद सामने की तरफ खेला. जब तक गेंद को रोका जाए तब तक बल्लेबाज के पास मौका था 2 रन लेने का और इस 2 रन के साथ टीम को खाता खोते हुए बल्लेबाज नूरा और महेंद्र ये 2 सलामी बीर जोड़ी मैदान के ऊपर पहुंच चुकी है. बल्लेबाजी करते हुए यहां पर और इस बार बेहतरीन स्ट्रोक कवर की तरफ गेंद को खेल दिया
और सीधे बाउंड्री लाइन के बाहर ये खूबसूरत चौका। तो चौके के साथ टीम का टोटल बनता हुआ 6 रन, लक्ष्य 61 रनों का। बेहतरीन स्ट्रोक, फिर एक बार बेहतरीन उसी दिशा में, कवर की दिशा में गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर, बैक टू बैक दूसरी गेंद के ऊपर यह खूबसूरत चौका। चौके टीम की टोटल बनी है 10 रन। अगला मुकाबला होगा शो मैच। मैडी दूल्हे कप्तान है और दूसरी तरफ ऑनर जिनके कप्तान को भी आना है। इस बार भी गैप में खेला, कमाल की बल्लेबाजी, पावर प्ले का भरपूर फायदा उठाते हुए इस बार गेंद को फेंक दिया थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर। लगातार ये तीसरी गेंद के ऊपर तीसरा चौका। लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। मुकाबले में मजा आएगा, मैंने पहले भी कहा था, क्योंकि दोनों टीम को मुकाबला जीतना है। खास तौर पर हम बात करेंगे तो भोला सेठ बॉयज टीम को यह मुकाबला जीतना ही होगा, इस लीग में बने रहना है। यह अच्छी गेंद थी, हल्के हाथों से क्लिक किया गेंद को, जब तक गेंद को रोके फेंके मौका था बल्लेबाज के पास 1 रन लेने का। और इस 1 रन के साथ टीम की टोटल बनती हुई फुल स्कोर पहुंच चुका है। हमारे स्कोर 15 और टीम का टोटल है 15 रन। 5 ओवर का मुकाबला है, जीतने के लिए 61 रनों का लक्ष्य, 12.20 की औसत बरकरार रखनी है इस मुकाबले को जीतने के लिए। और अब तक यहां से हम बात करेंगे तो 15 रन आ चुके हैं। वन द टॉस इलेक्टेड द फील्ड फर्स्ट मैडी, यस टेक्निकल कमिटी जिन टीम ने ये टॉस जीता है। मुकाबला होगा 4 ओवर का। आखिरी गेंद इस ओवर की पावर प्ले के, टीम की टोटल बनी है 15 रन। हल्के हाथों से क्लिक किया सामने की तरफ, सम्मान दिया गेंद को, बेहतरीन क्रिकेट। और पहले ओवर का खेल समाप्त हुआ। पहले ओवर में दमदार शुरुआत रही यहां से मैदान के ऊपर भोला सेठ बॉयज टीम की, जिन्होंने बगैर विकेट के नुकसान पर 16 रन बनाए। तो जीतने के लिए अब चाहिए 24 गेंदे, 45 रन की आवश्यकता होगी। प्रति ओवर की हम बात करेंगे तो 12.20 की औसत बरकरार रखनी थी, मगर पहली पावर प्ले में इरादे स्पष्ट इन बल्लेबाजों के, उन्होंने 16 रन बनाए। जानते कि पावर प्ले में यदि बड़ी बल्लेबाजी होती है तो हम लक्ष्य को हासिल कर सकते हैं। और मैंने पहले भी कहा कि जितना कठिन संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी। मुकाबले में लक्ष्य बड़ा है, मगर उतनी ताकत के साथ बल्लेबाजी करनी होगी। और शुरुआत तो मैं कहूंगा उतनी ताकत के साथ भोला सेठ बॉयज टीम के 2 बल्लेबाजों द्वारा देखने को मिली। 16 रन बने पहले ओवर में और अब जीत के लिए 24 गेंदे और 45 रन की आवश्यकता। चौबीस गेंदे 45 रन की आवश्यकता इस मुकाबले में। सेकंड ओवर जो पावर प्ले का होगा और गेंदबाज वैभव आ चुके सेकंड पावर प्ले में। मिड विकेट, लॉन्ग ऑन और एक खिलाड़ी अब देखिए कवर के ऊपर रखा है। ये 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है। और दूसरी हम बात करेंगे तो इस गलियारे के अंदर एक खिलाड़ी मिड ऑफ पर है। शॉट एक्स्ट्रा कवर पॉइंट, शॉट फाइन लेग और शॉट मिड ऑन। 1 रन के साथ टीम की टोटल बनती हुई 17 रन बगैर विकेट के नुकसान पर। तो बिल्कुल पिछला मुकाबले की हम बात करेंगे, 64 रनों का टारगेट चेस हुआ था इस मैदान के ऊपर। क्या कमाल की बल्लेबाजी, समृद्धि 11 टीम ने 2 मुकाबले जीते हैं। तो इस मैदान के ऊपर दोनों टीमों की बात करेंगे तो एक टीम ने मुकाबला 1 जीता है, 1 हारा है। तो दोनों के लिए अहम बड़ा मुकाबला है। खासतौर पर भोला सेठ बॉयज जिनके लिए यह मुकाबला बेहतरीन है,
ये गेंद लेग बिफोर की अपील की थी और अपीलों में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कम थी, क्योंकि अंपायर ने बताया कि गेंद लेग स्टंप के बाहर थी। और बिल्कुल हम हमेशा कहते हैं कि जब लेग बिफोर का अपील होता है तो अंपायर को 3 बात के ऊपर गौर करना पड़ता है, लेंथ, लाइन और हाइट फैक्टर। एग्जैक्टली गेंद कहाँ गिरती है, कहाँ जाती है, उसकी हाइट फैक्टर कितनी है। इस बार लेग स्टंप के बाहर थी और अंपायर ने इसे नॉट आउट घोषित किया। क्रॉस द लाइन सफल हुए थे, ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे और डॉट बॉल की समाप्ति, एक किक डॉट बॉल यहां से बिल्कुल मजबूती दिला सकता है इस टीम को, मगर एक एक डॉट बॉल बल्लेबाजी टीम को थोड़ी सी दबाव में डाल सकता है। टीम की टोटल की बात करेंगे, 18 रन बचे। फिर एक बार क्रॉस द लाइन, ये खराब क्रिकेट है। बिल्कुल शुरुआत में अच्छी टोटल आई 16 रन, उसके बाद में इस ओवर में बल्लेबाजी थोड़ी सी खराब है। सिंगल डबल लेकर साइड को रोटेट करना चाहिए। जब बड़े स्टॉक नहीं आ रहे हैं तो आपको सिंगल डबल कन्वर्ट करने होगा और साइड को रोटेट करना होगा इस मैदान के ऊपर। फिर एक बार खेल दिया, इस बार शॉट स्क्वायर लेग रीजन में खिलाड़ी मौजूद है, 1 रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। कमाल की गेंदबाजी, इस बार वापसी पाई है। पहले ओवर में महंगी गेंदबाजी हुई थी, मगर इस बार इस ओवर में वापसी पाई है इस गेंदबाज वैभव ने। अब तक गेंदे फेंकी इस ओवर में 5 गेंदे और 3 केवल मात्र रन इस गेंदबाज ने खर्च किए। तो टीम का टोटल है 19 रन बगैर विकेट के नुकसान पर। बेहतरीन स्ट्रोक, वीरेंद्र सहवाग की स्टाइल में गेंद को खेल दिया, गेंद जाती भी पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर और एक खूबसूरत चौका। केवल रन खर्च किए, केवल 7 रन और टीम की टोटल बनी 23 रन बगैर विकेट के नुकसान पर। जीत के लिए लक्ष्य 61 रनों का अब चाहिए मैदान के ऊपर जीतने के लिए। तो जीत के लिए हम बात करेंगे, अभी भी मुकाबला जीतने के लिए यहां पर संघर्ष करना होगा, क्योंकि 61 रनों का लक्ष्य इस मैदान के ऊपर। टीम की टोटल बनी है इस समय केवल 38 रन की आवश्यकता है अभी भी जीतने के लिए। 18 गेंदें बची है और 18 गेंद में 38 रन की आवश्यकता। मुकाबला अभी भी बैलेंस है, मुकाबला अभी भी मैदान के ऊपर दोनों टीम के पक्ष में झुकेगा, क्योंकि अभी दोनों टीम के लिए यह मुकाबला ओपन है। यह बेहतरीन डिलीवरी पड़ने के बाद ऑफ स्टंप के बाहर वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा और टीम की टोटल बढ़ती हुई 24 के ऊपर। तो अभी भी 37 रन की आवश्यकता, 18 गेंदें बची है। अंपायर की भूमिका में हम बात करेंगे, मेन अंपायर जतिन भोईर सर, लेग अंपायर निरंजन सावंत सर और हमारे थर्ड अंपायर जय प्रभासम। यह बेहतरीन मौका था, मगर इस बार मौके को गवाया, कैच ड्रॉप किया, 1 रन मिला और इस 1 रन के साथ टीम की टोटल बनी 25 रन। जीतने के लिए 36 रन की आवश्यकता, 17 गेंदें बची है और अब जीतने के लिए 36 रन की आवश्यकता। टीम की टोटल की हम बात करेंगे तो अब तब टीम का टोटल बनता हुआ 25 रन और इस बार गेंद को हवा में खेला है और इस बार सिग्नल आता हुआ 6 रन।
एक आध दो गेंदे डॉट बॉल मुकाबले का रुख बदलती है दोस्तों, वैसे एक आध दो बड़ी छक्के भी मुकाबले का रुख बदलती है। और इस समय टीम की टोटल है 37, जीत के लिए चाहिए 24 रन। अब ये मुकाबला पलट चुका है, बिल्कुल ये शानदार मुकाबला। इस मुकाबले में अप एंड डाउन देखने को मिले, कभी मुकाबला इस तरफ रहा तो कभी मुकाबला उस तरफ रहा। ये अप एंड डाउन इस मुकाबले में, क्योंकि अब जीतने के लिए 24 रन की आवश्यकता। फुल टॉस, आबेल मुझे मार, और इस बार गेंद को फेंक दिया आउट ऑफ पार्क, ग्राउंड के बाहर, सीधा 6 रन के लिए। लगातार बैक टू बैक 3 छक्के, इससे पहले 3 चौके भी इस बल्लेबाज ने दागे थे। 4 चौके और 3 छक्के की सहायता से हम बात करेंगे 37 टीम की टोटल। और इस बार बेहतरीन स्ट्रोक, मुकाबला अपनी तरफ झुकाया और इस बार चौका आता हुआ। टीम की टोटल ही चौके के साथ बढ़ती हुई, टीम का टोटल इस समय 47। पांच चौके और 3 छक्के। ओ बेहतरीन स्ट्रोक, लाजवाब, उछलती गेंद को उछलता जवाब, और गेंद को फेंक दिया सीधा मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर, और एक शानदार ब्रांडेड सिक्सर। थैंक यू डेज़। 61 रनों का लक्ष्य था, 48 रन इस बल्लेबाज ने बनाए, 5 चौके और 4 छक्के, 2 रन की आवश्यकता है अर्धशतक। इस मुकाबले में, इस लीग में अब तक कोई अर्धशतक नहीं बना था। इससे पहले बना इसी मुकाबले में अजय दूल्हे ने बनाए 50 रन, उसको जवाब देते हुए इस बार इस बल्लेबाज यानी कि नूरा ने अब तक 48 रन बनाए। इसलिए हम हमेशा कहते हैं कि बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी। इस नूरा ने बताया कि हम भी किसी से कम नहीं है, और यह मुकाबला अपनी तरफ झुकाते हुए, क्योंकि जीतने के लिए चाहिए अब मुकाबला 8 रन की आवश्यकता। 12 गेंदे 8 रन, कमाल का मुकाबला। ये देखिए, बिल्कुल बेहतरीन मुकाबला, सोचा भी नहीं था इनके गेंदबाजों में कि इस तरह से मुकाबला होगा। और नूरा जैसे बल्लेबाज यदि मैदान में हो तो कितना भी बड़ा लक्ष्य हो वो हासिल हो सकता है। आज महेंद्र दूल्हे सेकंड के ऊपर है, हल्के हाथों से क्लिक किया, सिंगल लिया। अब जीतने के लिए ये देखिए दूसरे रन के लिए पलटे हैं, और ये 2 रन भी पूरे हुए। अब जीतने के लिए 6 रन की आवश्यकता है। टीम की टोटल आगे बढ़ती हुई 55, तो जीतने के लिए 6 रन की आवश्यकता है। और एक तरफ 48 के ऊपर खेल रहे बल्लेबाज, 11 गेंदे 6 रन की आवश्यकता। ये अच्छी गेंद थी, हल्के हाथों से क्लिक किया और स्ट्राइक को रोटेट किया। ये बेहतरीन क्रिकेट है, क्योंकि महेंद्र भी जानते हैं कि इस खिलाड़ी को 2 रन की आवश्यकता है, और इस लीग में अब तक कोई अर्धशतक नहीं बना था। एक ही मुकाबले में 2 रिकॉर्ड, ये ऐसा होता है कभी कभी क्रिकेट में, एक भी रिकॉर्ड नहीं होता, और जब बनता है तो एक ही मुकाबले में 2-2 रिकॉर्ड बनते हैं, क्योंकि हमेशा कहते हैं कि रिकॉर्ड बनते हैं तोड़ने के लिए, और वो रिकॉर्ड बना इसी मैदान के ऊपर। और ये सामने की तरफ खेला, 1 रन तो जरूर मिलेगा, और इस 1 रन के साथ टीम आगे बढ़ती हुई 57 रन, जीतने के लिए 4 रन की आवश्यकता। फिफ्टी 50 रन के लिए केवल 1 रन दूर है
अर्धशतक से बिल्कुल ये देखिए बेहतरीन गेंद। जीतने के लिए अब हम बात करेंगे तो 4 रन की आवश्यकता है। बिल्कुल बची हुई गेंदों के ऊपर स्ट्राइक को रोटेट करना चाहते हैं महेंद्र अभी, क्योंकि 1 रन की आवश्यकता है अर्धशतक के लिए। अजय धुले ने जिस तरह से बल्लेबाजी की थी, और इस बार सिंगल निकालकर स्ट्राइक को रोटेट किया। अब 1 रन की आवश्यकता है अर्धशतक के लिए और मुकाबला जीतने के लिए 3 रन। 58 और एक तरफ हम बात करेंगे तो 49 रन, अर्धशतक से 1 रन दूर। और ये अर्धशतक पूरा हुआ। वेल प्लेड नूरा, वेल प्लेड। और बेहतरीन प्रदर्शन रहा। एक ही मुकाबले में 2 अर्धशतक लगे और जीतने के लिए केवल अब 2 रन की आवश्यकता। टीम की टोटल है 59 रन, अब 2 रन दूर मुकाबला जीतने के लिए। पचास रन बनाए इस बल्लेबाज नूरा ने। आज बेहतरीन क्रिकेट जरूर देखने को मिला, क्योंकि इससे पहले हमने बात की थी कि 64 रन भी चेस हुए थे, 61 रन भी चेस हुए। आज बेहतरीन क्रिकेट जरूर देखने को मिला इन मैदान के ऊपर। यह बेहतरीन स्ट्रोक और सीधे गेंद बाउंड्री लाइन के बाहर नूरा के बल्ले से ये विजयी स्ट्रोक और नूरा ने बनाए 54 रन, नॉट आउट पारी। मुकाबला जीता इस मैदान के ऊपर। भोला सेठ बॉयज टीम ने 1 मुकाबला जीता और 1 मुकाबला जीता गंधर्व ईगल्स टीम ने। तो बेहतरीन होंगे और इस मैच के हीरो, इस मैच का मैन ऑफ द मैच का हीरो